ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला। बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। लाडके बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर उल्हासनगरमध्ये महिलांनी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना राख्या बांधत आनंद व्यक्त केला आणि सरकारचे आभार मानले। राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट 17 रोजी पैसे खात्यात येतील असं सांगितलं होतं। मात्र त्यापूर्वीच ऑगस्ट 15 रोजीच महिलांच्या खात्यात हे पैसे आल्याचे यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं। तसंच ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले त्यांच्याशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधला। यावेळी अनेक गोरगरीब कष्टकरी महिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। सरकारनं आम्हा बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच ही ओवाळणी दिली असून आम्ही कायमच सरकारच्या पाठीशी राहू अशा भावना यावेळी या महिलांनी व्यक्त केल्या। तर खासदार श्रीकांत शिंदे हे देखील या महिलांशी संवाद साधल्यानंतर भारावून गेले। उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील खासदार कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या। 110 झाले आणि रोशनीने लगेच त्याचा एकदम पुरेपूर वापर देखील केलेला आहे। म्हणजे एवढा आवश्यकता आपल्या महिलांना जे पैशाची या निधीची होती। वाह 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 तुमचं नाव काय? नीलम जायसवाल जी, आपके अकाउंट में 10 रुपया था पहला बैलेंस, 3010 हो गए। आपने अभी तक निकाले नहीं पैसे, क्या करेंगे इसका? बच्चों के लिए कपड़े लेंगे। अरे वाह, ये छोटा मोबाइल में भी है। 1500 रुपये आल्यामुळे नंतर माझ्या मनामध्ये येईल तेव्हा बाबा नाही काम करू शकणार नाही काम, तर 1500 रुपये माझ्यासाठी खूप आहे। काय तुमचं नाव? सुरेखा मोरेजी, तुमच्या पण अकाउंट मध्ये 3777 रुपये। तुमचंही अभिनंदन खूप खूप। निंदा तिथं चेअरवर आहे ना, या चेअरवर आहे उभा राहा। तिला 1000 रुपये खर्च केला आणि पोराची 1000 रुपये फी। वॉशिंग मशीन काढली होती। माझी मी भाऊ मला वाटतं का भाऊ पैसे देणार मी त्याच्याकडून थांबली होती। नाही आम्हाला खूप हक्क होता का आमचा भाऊ पैसे देणारच आहे। क्या करते हो? हाँ हाँ, अभी 1500 रुपया बहुत है महीने का। हाँ, क्या क्या करेंगे अभी? घरचा चलेगा, अच्छे से चलेगा थोड़ा। कोण आहे अजून? तुमच्या या 295 होते, 3295 झाले। अभिनंदन अभिनंदन। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती बहीण योजना सुरू झाल्यानंतर आपण सर्वांनी त्या योजनेचे फॉर्म भरले आणि योजनेचे फॉर्म भरल्यानंतर आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला तो शब्द खरा ठरवला आणि आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले आणि ते 3,000 रुपये आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दिलेली भेट आहे आणि ती भेट आपल्याला मिळाली आणि खऱ्या अर्थाने ती भेट आपल्याला मिळाली म्हणून आपण खासदार साहेब यांचा आभार व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहोत। आपल्या सर्वांचा खासदार साहेब मार्गदर्शन करतील। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना शब्द दिला होता, वचन दिलं होतं की 17 तारखेला सगळ्यांच्या बँक खात्यांमध्ये 3000 रुपये जमा होतील आणि आज 17 तारखे अगोदर 2 दिवस अगोदर पासून हे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणं सुरू झालं। आजच्या दिवसापर्यंत 1.25 कोटी महिलांच्या बँक अकाउंट्समध्ये प्रत्येकी 3000 रुपये आले। त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे, उत्साह आहे, काही महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत। आताच मलाही भेटण्यासाठी हजारो महिला इथे आल्या होत्या। मी जेव्हा विचारलं की कोण कोण काय काय काम करतं, कोणाकोणाच्या अकाउंटमध्ये पैसे आले,
तर त्यांनी मला मोबाईल दाखवला आणि त्याच्यामध्ये काही लोकांच्या अकाउंटमध्ये शून्य बॅलन्स देखील होतं, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 1 रुपया होता, काही लोकांच्या अकाउंटमध्ये 100 रुपये होते. म्हणजे ही जी योजना आहे ही महिलांसाठी किती आवश्यक होती, त्यांना सक्षम करण्यासाठी. काही लोकांनी पैसे जे आहेत हे काढले, काही लोकांनी आपल्यावरती जे कर्ज होतं ते फेडलं, काही लोकांनी घरामध्ये सामान नव्हतं सामान भरलं, काही लोकांच्या लाईटचं बिल बाकी होतं ते लाईटचं बिल भरलं, काही लोकांच्या अंगावरती कर्ज होतं ते कर्ज फेडण्याचं काम केलं, काही लोकांना ट्रीटमेंट घ्यायची होती ते ट्रीटमेंट ज्या या 1500 रुपयामध्ये घेतली, काही लोकांनी मुलाची फीस भरली नव्हती ती फीस देखील भरण्याचं काम ह्याच 1500 या 3000 रुपयामधून झालं. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.